आपल्या इंजिनिअरिंग ॲडमिशन कॅप अराउंड प्रोसेसचा कॅप अराउंड 1चा जो ऑप्शन फॉर्म भरण्याचा जो लास्टचा दिवस आहे तो आज आहे. म्हणजे आजपर्यंत तुम्ही आज लास्ट डे आहे, या दिवशीपर्यंत तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म आहे, जी कॉलेज लिस्ट आहे तो फिल आणि सबमिट करू शकता. आता CET सेलने काय केलं आहे तर त्याची लास्ट म्हणजे टाईम तरी मेन्शन केला नाही आहे की इतक्या वेळेपर्यंत तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता, परंतु रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत हा जो फॉर्म आहे ऑप्शन फॉर्म 1 फॉर कॅप अराउंड, ठीक आहे, तो तुम्ही सबमिट करू शकता. त्यामुळे ज्या मुलांनी अजूनसुद्धा तो फॉर्म सबमिट केला नाही आहे, ठीक आहे, त्यांनी काळजी काय घ्या, आज लवकरात लवकर म्हणजे संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत, ठीक आहे, तो फॉर्म सबमिट करा. लास्ट इयर म्हणजे काय झालं आहे तर भरपूर मुलं काय करत होती, एंडिंगला रात्री 7-8 वाजता ते फॉर्म वगैरे भरायला स्टार्ट करत होती आणि ॲट द लास्ट मोमेंट OTP वगैरे रिसीव्ह होत नव्हते, असे सगळे काही इश्यू येत होते. त्यामुळे ज्या मुलांचे फॉर्म्स अजूनसुद्धा सबमिट झाले नाही, ठीक आहे, घाई गडबड करू नका. आजचा पूर्ण दिवस तुमच्याकडे आहे. रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत तुम्ही तुमचा कॅप अराउंड 1चा ऑप्शन फॉर्म सबमिट करू शकता, परंतु शेवटच्या मोमेंटपर्यंत काही घाई गडबड करू नका. लवकरात लवकर आजच तो फॉर्म सबमिट करा, ठीक आहे, ही पहिली गोष्ट. आता दुसरी महत्त्वाचा इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तर ज्या मुलांनी ऑप्शन फॉर्म सबमिट केला आहे त्यांना समजणार कसं की ऑप्शन फॉर्म तुमचा सक्सेसफुली सबमिट झाला आहे की नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही ऑप्शन फॉर्म सबमिट करता त्यावेळी सिस्टीम जनरेट एक मेसेजसुद्धा तुम्हाला येतो. दुसरा आहे ते म्हणजे काय, प्रत्येक विद्यार्थ्याने लॉग इन करायचं आहे, आपलं CETचं ईमेल ID आणि पासवर्ड एंटर करून. लॉग इनमध्ये जर बघाल तर तुम्हाला दिसतं की स्टेटस ऑफ ऑप्शन फॉर्म सबमिशन अँड कन्फर्मेशन फॉर कॅप अराउंड 1, ठीक आहे, असा एक स्टेटस दिसतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं ऑप्शन फॉर्म फॉर कॅप अराउंड 1 इज कन्फर्म्ड, ठीक आहे. जर तुमच्या लॉग इनमध्ये ऑप्शन फॉर्म फॉर कॅप अराउंड 1 इज कन्फर्म्ड असं लिहिलेलं असेल, याचा अर्थ तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे कॅप अराउंड 1साठी सक्सेसफुली सबमिट झालाय, ठीक आहे. त्यामुळे काळजी घ्या, नाहीतर काय करतात भरपूर मुलं ना सेव्ह अँड प्रोसीड करतात आणि शेवटी OTP एंटर केला नसतो आणि फॉर्मच सबमिट झाला नाही. असं काही करू नका. तर आज लास्टचा दिवस आहे, ज्यांनी फॉर्म सबमिट नाही केलाय त्यांनी वेळेवर फॉर्म सबमिट करा. याचा अर्थ असं नाही की परत ते कॉलेज लिस्ट वगैरे म्हणजे अपडेट करत बसा शेवटच्या मोमेंटवर, हे करू नका. आणि ज्यांनी फॉर्म सबमिट केलाय चेक करा लॉग इनमध्ये स्टेटस येतोय का, ठीक आहे. या दोन छोट्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, कॅप अराउंड 1 झाल्यानंतर आपली जी अलॉटमेंट आहे ती 2 तारखेला डिक्लेअर होणार आहे, ठीक आहे. मग त्याच्या आधी जे रूल्स वगैरे असतात, कशी प्रोसेस वगैरे आहे, या सगळ्या गोष्टी मी डिक्लेअर करेलच. म्हणजे लक्षात ठेवा, थोडे रूल्स आहेत ना ते अगेन ते गेल्या वर्षीसारखेच राहणार आहेत. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की परत त्यांनी सीट जी आहे ती सीट कन्फर्मेशन 1000, 2000, 3000 जे प्रत्येक बेटरमेंटला ते चार्ज करत होते ते आता काही नसणार आहे. लास्ट इयरसारखे सेम रूल्स असणार आहेत आणि हे जे रूल्स आहेत त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेलच. आत्ता फक्त काय करा, फॉर्म आज सबमिट करा आणि उद्यापासून तुम्हाला काय करायचं आहे, फक्त कॉलेज रिसर्च, ठीक आहे, याच्या ओरिएंटेड करायचं. म्हणजे का, आता आपलं अलॉटमेंट 2 तारखेला येणार आहे, परंतु लक्षात ठेवा की यावर्षी कट ऑफ पडण्याचे हाय चान्सेस आहेत. त्यामुळे आपल्या मनासारखं कॉलेज मिळेलच याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येकानं प्लॅन B जो आहे तो कॅप अराउंड 2साठी तयार ठेवा. म्हणजेच काय, समजा मला एखादं कॉलेज मी टार्गेट करत होतो कॅप अराउंड 1ला, त्याचा कट ऑफ मी एक्सपेक्ट केल्यापेक्षा जास्त वाढला आहे, तर मला कॅप अराउंड 2ला काय कॉम्प्रोमाइज करता येईल किंवा मला कुठल्या कॉलेजवरती कॉम्प्रोमाइज कारण का कॅप अराउंड 1 नंतर काय होणार आहे, तुमचे कट ऑफच्या PDF आहेत CET सेल ते डिक्लेअर होतो. ऑब्वियसली तुम्हाला समजतं की या कॅप अराउंड 1चा कट ऑफ या स्पेसिफिक ब्रँडचा कट ऑफ काय आहे, तुम्हाला कॅप अराउंड 2ला कसं अप्लाय करायला पाहिजे. कारण का कॅप अराउंड 2 जो आहे तो लक्षात ठेवा कॅप अराउंड 1 सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. का, कारण का एक तरी अलॉटमेंट तुम्हाला भेटायला पाहिजे. या कॅप अराउंडमध्ये सगळ्या सीट्स वॅकंट होत्या, परंतु कॅप अराउंड 2ला तसं नसणार आहे. कारण का भरपूर मुलं काय करतात, बेटरमेंट करतात, त्या सीट्स होल्ड केलेल्या असतात. त्यामुळे नंबर ऑफ वॅकंट सीट्स जे असतात ते थोड्याफार कमी असतात. त्यामुळे पहिले जे 2 कॅप अराउंड्स आहेत कॅप अराउंड 1 आणि 2 हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. बाकीचे कॅप अराउंड्स आहेत ना त्याचा जास्त उपयोग होत पण नाही, कट ऑफमध्ये जास्त डिफरन्सेस पण येत नाहीत, ठीक आहे. त्यामुळे दुसरा जो कॅप अराउंड आहे त्याच्यासाठी तुमची जी स्ट्रॅटेजी आहे ती उद्यापासून स्टार्ट करा. की समजा एखादं कॉलेज मनासारखं भेटत नसेल कॅप अराउंड 1 मधून, तर तुम्हाला कॅप अराउंड 2ला कसं ते म्हणजे तुम्हाला कशी लिस्ट वगैरे बनवायची, कारण का छोटी सिंपल लिस्ट कॅप अराउंड 2साठी बनवा. उगाच जास्त भारावर कॉलेज ॲड केली याचा अर्थ असं नाही की कॉलेज चांगलं मिळतंच, ठीक आहे. कारण का जास्त लिस्ट ॲड केली तर होतं का, सिक्वेन्स मेंटेन करायला खूप डिफिकल्ट होतं. मी यावरती व्हिडिओ बनवेलच. आणि कॅप अराउंड 2ला जो बेटरमेंटचा रूल आहे लक्षात ठेवा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, ठीक आहे, त्याच्याबद्दल एक डेडिकेटेड व्हिडिओ मी बनवेल, ठीक आहे. आय होप हे छोटंसं अपडेट देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवला. तुमच्या लॉग इनमध्ये चेक करा की कॅप अराउंड 1चा ऑप्शन फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट झाला आहे की नाही, ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.